नमस्कार मित्रांनो, रेज रिअल टॉक्स या आपल्या चॅनलवर आज आपण लेक्चर नंबर 5 पाहणार आहोत, जे की आहे मेंटेनन्स अँड रिपेअर्स ऑफ स्ट्रक्चर युनिट नंबर 2 कॉजेस अँड डिटेक्शन ऑफ डॅमेज मध्ये सब्जेक्ट होत 22/602 सेम 6वी सिव्हिल इंजिनिअरिंग, सिव्हिल अँड रोड इंजिनिअरिंग अँड कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी. मुळात पहिल्या आपल्या लेक्चर्सला तुमचा रिस्पॉन्स आहे त्याबद्दल धन्यवाद. आणि पुढचे सगळे लेक्चर्स या 1 ते 2 दिवसात मी अपलोड करायचा प्रयत्न करेन, पण फास्ट ट्रॅकवर करेन मी. आता जास्त वेळ वाया घालवणार नाही. तर अल्ट्रासोनिक पल्स वेलोसिटी टेस्ट लास्ट टाइम थोडीशी राहिली होती, त्यामुळे आज ही ती घ्यावी आणि कम्प्लीट करावी असं आहे. ठीक आहे. ही एबोनेटची दांडी आहे, ही ग्रीस आहे किंवा ऑइल आहे. त्याच्यामध्ये आपण सांगितलं की काय आहे, ट्रान्समीटर आहे आणि हा काय आहे, रिसिव्हर आहे. ही काय मशीन आहे, ती पल्स जनरेट केलेली. इथे दिसते ट्रान्समीटर आणि रिसिव्हर. हे बोनाइट आहे, हे ऑइल आहे, जेणेकरून कॅलिब्रेशन करताना या दोन्ही फेसला ते लावतात. तसंच आपण जेव्हा कॉन्क्रीटच्या फेसला ते टच करतो त्यावेळी सुद्धा ते लावलं जातं. लास्ट लेक्चर मध्ये आपण हे बघितलं होतं, डायरेक्ट ट्रान्समिशन. त्याच्यामध्ये काय होतं की ट्रान्समिट करून स्ट्रेट ट्रान्समीटर करून रिसिव्हर कडे पाठवले जाते. सरफेस ट्रान्समिशन त्याच्यामध्ये काय होतं, तर एकाच सरफेसला लावलं जातं जर या दोन बाजूला जागा नसेल तर, आणि अशा पद्धतीने व्यवस्थित पास होतात. थर्ड वन इज इनडायरेक्ट ट्रान्समिशन. ही इकडे जागा नाही, इकडे जागा नाही, त्यामुळे अशा फेसला न होता हे असा ट्रान्समीटर आणि असा रिसिव्हर लावला जातो, जेणेकरून अशा पद्धतीने हे एकमेकाला कनेक्ट होतं. ठीक आहे. ही आपण काय बघितली होती, तर अल्ट्रासोनिक पल्स वेलोसिटी टेस्ट बघितली होती. आता आपण बघायची मेन राहिली ती प्रोसिजर. तर प्रोसिजर काय आहे ह्याची. आता इथं आपल्याला काय दिसतंय या डायग्राम मध्ये, की एका व्यक्तीने हा ट्रान्समीटर पकडलेला आहे बघा, आणि हे इकडं रिसिव्हर लावलेला आहे. काय आहे, ट्रान्समीटर आणि रिसिव्हर हे लावलेले आहे. डायरेक्ट मेथड आहे ही, एकमेकाच्या समोरच दोन्ही आहेत. तर प्रोसिजर काय समजून घेऊया आपण. आयडेंटिफाय द टार्गेट कॉन्क्रीट सरफेस अँड क्लीन इट प्रॉपरली, देन डिफाईन टू एंड पॉइंट्स ऑन द ऍप्लिकेशन ऑफ अल्ट्रासोनिक पल्सेस. बरोबर आहे का. म्हणजेच काय आहे आता या केसमध्ये, तर क्लीन करून घ्यायचं. जर काही डर्ट असेल तर काय होतं, एअर बबल वगैरे येते, आणि ते एअर बबल तयार झाल्यामुळे काय होतं, इंडायरेक्टली कॅव्हिटी किंवा गॅप तयार होती याच्यामध्ये, या सरफेसेस मध्ये. म्हणून काय होतं, आपल्याला कधी कधी प्रॉपर रिझल्ट मिळत नाहीत. त्यामुळे शक्यतो ट्रान्समीटर आणि रिसिव्हर लावताना त्याला काय केलं तर ग्रीस लावलं जातं, आणि त्या ग्रीसने काय होतं, तिथं चिकटतं इनडायरेक्टली. म्हणजे एअर गॅप्स तिथं कुठलेही राहत नाही, आणि ते एअर गॅप्स तिथं न राहिल्यामुळे काय होतं, तर व्यवस्थितरित्या आपल्याला त्याचे रिडिंग मिळतात. अप्लाय द अकॉस्टिकल कपलिंग मटेरियल्स टू बोथ द पॉइंट्स ऑफ कॉन्क्रीट. ठीक आहे. म्हणजेच काय आहे, हे जे आहेत ते आपण लावलेले आहे. अटॅच द ट्रान्समीटर अँड रिसिव्हर at end of the transducer to the identified concrete surface of building compound using any one of the ways shown in figure. आता हे आपण दाखवलेले आहेत की ह्या पद्धतीने, म्हणजेच काय, डायरेक्ट ट्रान्समिशन सरफेस अशा पद्धतीने लावू शकतो, किंवा अशा, ह्या तिन्ही पैकी एक पद्धत वापरून आपण ती टेस्ट घेऊ शकतो. Generate the ultrasonic pulse waves of 50 to 60 kilohertz using acoustical or electrosonic pulse generator. हा पल्स जनरेटर कुठं आपण बघितला होता, तर हा जो आहे तो हा पल्स जनरेटर आहे. ह्याच्यामधून पल्स जनरेट होते त्यातील. It will pass through the transmitted end attached concrete and will reach receivers dependent upon the homogeneity of concrete mass. हेही मागच्या लेक्चर मध्ये सांगितलं होतं मी. काय होतं तर, आता ही इथून जे काय आहे ते वेव्स काय होत आहेत, इकडं पास होत आहे. इथं डायग्राम काढू आपण एकदा. ट्रान्समीटर दाखवू, हा रिसिव्हर दाखवू. काय होतं तर, ह्या जे काय हे डेन्स मास आहे ह्याच्यामधून आपल्या वेव्स पास होत आहेत. नोट डाउन द टाइम ट्रॅव्हल टी ऑफ दोज वेव्स अँड डिस्प्लेड ऑन डिस्प्ले युनिट अँड इलेक्ट्रॉनिक टायमिंग डिव्हाइस इन सेकंड्स. आणि लेंथ काय, टाइम ट्रॅव्हल काय टी, आणि ही काय आहे, एल आहे. बरोबर आहे का. ही काय एल आहे, तर इतका डिस्टन्स कव्हर करण्यासाठी किती टाइम लागला हे आपण या ठिकाणी कॅलिब्रेट करत होतो. बरोबर आहे. त्यामुळे ही आपल्याला एल आहे. आता हे एल ऍक्च्युअली कशी असते ह्याच्यामध्ये पण एक हे आहे. आपण जनरली काय केलं असतं या स्पेसिमेन्सला,
इथं प्लास्टर असतं आपलं, सरफेसला प्लास्टर असतं. तर काय करतात, हे प्लास्टर खोदून घेतात बरं का. हे प्लास्टर काय केलं जातं, खोदून घेतलं जातं, कारण की या प्लास्टरची पण काहीतरी जाडी असते, अर्धा इंच 1 इंच जी काही असेल ती. आणि हे प्लास्टर आधी काढून घेतात आणि मग मेन स्पेसिमेनची थिकनेस घेतात. म्हणजे काय, इन शॉर्ट कॉन्क्रीटचं कव्हर जे आहे ते कॉन्क्रीट कव्हर यामध्ये कन्सिडर केलं जात नाही, ही एल मेजर करताना. महत्वाची टिप आहे याच्यामध्ये. कॅल्क्युलेट द अल्ट्रासोनिक पल्स वेलोसिटी ऑफ ट्रान्समिटेड वेव्स is equal to t in kilometers. रिपीट ऑल दिस अबाव प्रोसिजर्स, म्हणजेच काय, 2 ते 3 वेळा रिपीट करा, त्यानंतर तुम्हाला ऍक्युरेट रिझल्ट मिळतील. IS 1311 पार्ट 1 1992 हे याच्यामध्ये दिलेलं आहे. आता हा काय आहे महत्वाचं, तर हा पल्स वेलोसिटी इन मीटर पर सेकंद आहे इथं, बरोबर आहे. तर ही पल्स वेलोसिटी कशी जाते, पहिला आपला चार्ट आहे पल्स वेलोसिटी v in meter per second. Second is concrete quality grading and approx compressive strength. अप्रॉक्सिमेट आहे सगळी. आता जनरल, आता इथं काय आहे, पहिलं की व्ही काढतोय आपण, म्हणजेच काय, ही व्हेलॉसिटी आहे इथं आपण वर्क केलेली, ही काय आहे, व्हेलॉसिटी आहे. तर ह्या व्हेलॉसिटीचं काय आहे इथं मार्किंग करताना, जर ती 4500 पेक्षा जास्त असेल साधारण, तर काय आहे, कॉन्क्रीट एक्सलंट आहे, वेल डेन्स कॉन्क्रीट आहे. क्वालिटी ग्रेडिंग आहे ह्याचं. आणि अप्रॉक्सिमेट कॉम्प्रेसिव्ह, ह्याला ह्याच्यावरून आपल्याला एक्झॅक्ट कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ काढता येत नाही. त्याला आपण सीटीएम वर जनरली कन्व्हेन्शनली जी टेस्ट केली जाते ती तशीच टेस्ट आपल्याला करावी लागेल कॉम्प्रेशन टेस्टिंग मशीनवर. त्यामुळे आता आपल्याला जे दिसतं इथं 45 पेक्षा जास्त, पण जनरल प्रॅक्टिस मध्ये आपण 45 M50 M45 इतकं ग्रेडचं कॉन्क्रीट शक्यता वापरत नाही आपल्या साईट्सवर. M15 M20 M25 मॅक्झिमम आपण जनरली वापरतो. त्यामुळे आता सेकंड काय, व्ही इज इक्वल टू 35, म्हणजे 3500 ते 45. आता 3500 45 मध्ये असेल तर काय आहे, तर गुड क्वालिटी कॉन्क्रीट आहे, क्वालिटी ग्रेडिंग 2, आणि 20 ते 40. अंदाजे आहे. म्हणजे आता काय म्हणू शकतो आपण, 40 कधी, तर जेव्हा आपल्याला 400-500 इतकी वेलॉसिटी मिळते, त्यावेळेस काय होईल, ही 40 ची आपल्याला त्यामध्ये ती दिसेल, बरोबर आहे. आणि जेव्हा 35 पर्यंत येईल ते, तेव्हा आपण म्हणू शकतो की साधारण 20 इतकी काय आहे त्याची स्ट्रेंथ आहे, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ. अॅक्युरेट आपल्याला याच्यातून ते कळत नाही, पण हे कळतं की आतमध्ये हनी कॉम्बिंग आहे का, किंवा कुठं बार्स तुमचे खराब झालेत का, हे आपल्याला यावरून लक्षात येऊ शकतं. देन आहे 3000 ते 3500 मीडियम क्वालिटी. मी जसं म्हटलं तसं आपलं काय असतं साईटवर जनरली M20 to M15, त्यामुळे हे 2 क्रायटेरिया आपल्याला खूप महत्वाचे आहेत. ग्रेड 2 और ग्रेड 3 जनरल आपण ज्या साइट्स बघू शकतो त्याच्यावर. जेव्हा आपण एखादं परवियस पेमेंट म्हणतो मी, जेव्हा आपण रिजिड पेमेंट म्हणतो, पीक्यूसी पण बघतो आपण, हायवे वगैरे तयार करतात त्याची ग्रेडिंग 25-30 पर्यंतच असते, जास्त आपण शक्यतो देत नाही, 40 पर्यंतही आहे. त्यामुळे हे 2 काय आहेत लक्षात. फक्त पुअरेस्ट काय, तर 3000 किंवा 3000 पेक्षा जर कमी असेल तर मात्र पुअर और डाऊटफुल आहे ते. ग्रेड 4 अशा काय केलेल्या आहेत, तर 4 ग्रेड तयार केलेल्या आहेत. जशी ग्रेड वाढेल तसं काय होतं, क्वालिटी कमी होत जाते. A1 क्वालिटीचं, म्हणजे 1 क्वालिटीचं जे आहे ते बेस्ट आहे 45. सेकंड वन इज 20 to 40, जे 3500 ते 4500 आहे. थर्ड वन इज 3000 ते 3500, जे 20 ते 10 पर्यंत आहे. आणि फोर्थ वन इज काय आहे, तर पुअर किंवा डाऊटफुल आहे, ज्याची स्ट्रेंथ 10 पेक्षा सुद्धा कमी आहे. ठीक आहे, काय आहे, तर 10 पेक्षा सुद्धा ही स्ट्रेंथ त्याची कमी आहे, हे या ठिकाणी लक्षात येतं. आता काय आहेत द प्रिन्सिपल ऑफ असेसिंग द क्वालिटी ऑफ कॉन्क्रीट युझिंग दिस मेथड, कशा आपल्याला काही गोष्टी कळू शकतात. तर इथं हा माझ्या हातात मधला एक कॉन्क्रीटचा स्पेसिमन आहे, त्याची आपण चर्चा करू. तर काय, रिलेटिव्हली हाय वेलॉसिटी इज ऑप्टेंड व्हेन द क्वालिटी ऑफ कॉन्क्रीट इन टर्म्स ऑफ डेन्सिटी, होमोजिनिटी अँड युनिफॉर्मिटी. आता हा स्पेसिमन जर तुम्ही बघितला, तर ह्याच्यामध्ये फ्लाय ऍश आपण यूज केली होती, ही सगळी फ्लाय ऍशच दिसते. जर मी ही बघितली डायग्राम, तर हे बघा, ही सगळी फ्लाय ऍश आहे एका पोर्शन मध्ये, दिसते का, ही सगळी फ्लाय ऍश आहे ह्या पोर्शन मध्ये.
आणि त्याच वेळी जर तुम्ही हे बघाल तर इकडं सगळे ऍग्रिगेट जे आहे खालच्या लोअर साईडला ही ऍग्रिगेट ह्या ठिकाणी आलेली. म्हणजेच काय की कॉन्क्रीट कन्सिस्टंट नाहीये तुमचं. कॉन्क्रीट काय नाहीये तर कन्सिस्टंट नाहीये कॉन्क्रीट आपलं यार. त्यामुळे कॉन्क्रीट कन्सिस्टंट नसल्यामुळे काय होतं रिझल्ट वेगळे मिळतात की इथे आता ही पावडर आहे फक्त काय होईल की स्लो जाईल वेव पण इथून येऊन काय होईल फास्ट ट्रॅव्हल करेल. when there is cracks voids flaw inside the concrete which comes in the path of pulse transmission then it passes around the discontinuities path thereby making the path longer and required traveling path becomes more as a result lowers the velocity. म्हणजेच काय होईल आता की हे बघा हे एक हनीकॉम्बिंगचं आहे माझंच म्हणजे आपण बघू शकता या कॉन्क्रीट मध्ये काय दिसतं तर हे गॅप दिसत आहेत बघा ही खडी वेगळी आहे आणि ह्या खडी व्यतिरिक्त हे गॅप्स आहे. म्हणजेच काय की कॉन्क्रीट प्रॉपरली बाइंडिंग नाहीये यामध्ये. मग जिथं जे आपलं कॉन्क्रीट आहे ते प्रॉपर बाइंड नाही तर काय होईल की हे जे एअर गॅप्स दिसत आहेत आपल्याला ह्याच्यामधून त्या वेलॉसिटीला त्या पल्सला पास व्हायला वेळ लागेल म्हणजेच काय की त्याचा पाथ लॉंगर होईल. हे का असतं तर आपण बघतो की हवेत स्पीड काय आहे 7.8 मीटर पर सेकंद. हा काय आहे तर स्पीड आहे आवाजाचा. हम्म? तोच जर डेन्स मीडियम मध्ये असेल तर काय होतं तो जास्त होतो म्हणून काय जिथं विरळ आहे म्हणजेच काय आपण इथं म्हणू शकतो की ही समजा एअर मीडियम आहे एअर म्हणू आपण तर एअरचे पार्टिकल कसे असतात एक लांब लांब असतात हा इथं असतं एक 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 इथं असतं. एअर म्हणू दुसरं असतं लिक्विड दुसरं काय आहे लिक्विड असतं. लिक्विडचं कसं असतं की एक इथं एक इथं एक इथं एक इथं एक इथं असं असतं. हे काय असतं लिक्विड असतं आणि थर्ड वन काढू आपण सॉलिड्स. सॉलिड्सचे काय असतात की सगळे घटक एकमेकाला जॉईन असतात त्याच्यामध्ये गॅप नसते. त्याच्यामध्ये गॅप नसते त्यामुळे होतं काय जेव्हा आपण आता ह्याच्यातून पल्स पास करू फर्स्ट मीडियम मधून तर हा हे पहिलं मीडियम आहे आता ह्याच्यामध्ये मी जेव्हा एअर मध्ये पास करतो हवेमध्ये आवाज तेव्हा काय होतं इथे एक मॉलिक्युल आहे हा कंप होईल इथं होईल इथं होईल इथं होईल मग बाहेर पडेल म्हणजेच काय त्याचं जे मीडियम आहे ते काय आहे विरळ आहे या ठिकाणी. आता तेच रिलेटेबली पाण्यात येईल इथं आल्यावर काय होईल इथं येईल इथं येईल इथं येईल इथं येईल इथं येईल इथं येईल हा ह्यापेक्षा ऍज कम्पेअर टू फर्स्ट सेकंड मध्ये आपल्याला काय दिसतं जास्त पण जेव्हा थर्ड मध्ये तेव्हा काय सगळे मॉलिक्युल्स एकमेकाला जॉईन आहेत त्यामुळे काय होईल पास होताना खूप वेगाने आवाज पास होईल. हेच खूप महत्वाचं आहे या एक्सपेरिमेंट मध्ये. It is observed that pulse velocity depends upon the density of elastic modulus of concrete, but this elastic modulus is related to concrete strength. And zones of poor quality concrete in structure can be आयडेंटिफाईड फॉर रिपेरेबल म्हणजेच आता सांगितलं तसं म्हणूनच काय होतं आता समजा जेव्हा मी इथं परत एकदा मी डायग्राम काढेन हा माझा कॉलम आहे बीम आहे जे काय आहे त्याच्यामध्ये इथे एअर पॉकेट असेल किंवा इथं एअर पॉकेट तयार झाला असेल तर काय होईल रिलेटिव्हली जेव्हा वेव येईल तेव्हा ती काय होईल स्कॅटर होईल मग येईल त्याच्यामुळे काय होईल त्याचा टाइम स्पॅन लॉंग होईल. हा खूप महत्वाचा आहे. परत एकदा इथे सगळे आपण बघतोय इन्स्ट्रुमेंट मध्ये काय काय आपल्याला दिसतंय. ट्रान्समीटर रिसिव्हर हे काय आहे तर युनिट आहे त्याचं जे क्रिएट करतं त्यानंतर एबोनाइट आणि हे काय ट्रान्समीटर रिसिव्हर आणि रिसिव्हरचे स्टेटोस्कोप असतो आपला तसेच काय आहेत ते दोन पॉट्स आहेत त्यामध्ये. तर या ठिकाणी आपण हे लेक्चर या संपवत आहे ह्याच्यामध्ये मेन म्हणजे अल्ट्रासोनिक पल्स वेलोसिटी टेस्ट हा खूप महत्वाचा जो ह्याच्यामध्ये एक्सपेरिमेंट आहे तो हा एक्सपेरिमेंटच आहे. जनरली ह्याची ही जी प्रोसिजर आहे ही आपल्याला 4 मार्क्सला विचारली जाते. 4 मार्क्सला ह्याच्यामध्ये हेच विचारलं जातं की ह्याची प्रोसिजर काय आहे रादर ह्या टेस्टचा सिग्निफिकन्स काय आहे. त्यावेळी ह्या 3 टर्म सांगणं खूप महत्वाचं आहे आणि मी जसं सांगितलं तसं एअर मॉड्यूल एअर मधून काय होतंय पास होत नाही लवकर. दुसरं आहे लिक्विड मॉड्यूल आणि तिसरं आहे सॉलिड. ह्या
तिन्हीमध्ये एअर मधून जाताना ती खूपशी फ्लक्च्युएट होईल, लिक्विड मध्ये कमी, सॉलिड मधून स्ट्रेट पास होईल. ह्याच गोष्टीवर हा पूर्ण एक्सपेरिमेंट दिलेला आहे. या लेक्चर मध्ये आपण आता हा संपवतोय आणि नेक्स्ट लेक्चर मध्ये आता मी रिबाउंड हॅमर तुम्हाला घेऊन येत आहे. तोपर्यंत असाच रिस्पॉन्स देत राहा. लाईक शेअर सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांसोबत. लेक्चर चांगले वाटले तर शेअरही करा. धन्यवाद.